ठीक आहे, येतो का आता आवाज? येतोय सर. हो सर. ठीक आहे, आता जी काही समोर डायग्राम दिलेली आहे आपल्याला, त्या समोरच्या डायग्राम वरून आपल्याला काय लक्षात घ्यायचं आहे तर कुठला सॉलिड दिलेला आहे आणि असा जो काही शेप दिलेला आहे तो शेप किंवा त्यानुसार आपल्याला काय फाइंड करायचं तर ह्या पार्टचं डेव्हलपमेंट ऑफ लॅटरल सरफेस डीएलएस फाइंड करायचं. मग सगळ्यांना माहिती आहे डीएलएस फाइंड करण्यासाठी आधी तो सॉलिड माहित पाहिजे. हा त्याचा फ्रंट व्ह्यू दिलेला आहे, जो काय सॉलिड असणार त्या सॉलिडचा हा फ्रंट व्ह्यू दिलेला आहे आणि त्यांनी ऑलरेडी कट पण करून दिलेला आहे आपल्याला. म्हणजे जो बाकीचा जो काय पार्ट आहे तो आपल्याला थोडं ऍझ्युम करून फाइंड करायचा आहे. एवढा फक्त पार्ट दिलाय की त्याचा आपल्याला डीएलएस फाइंड करायचा आहे. मग कोण सांगेल हा कुठला सॉलिड असेल? तिथे का कोणा लक्षात बघा कुठला सॉलिड असेल हा? तिथं काय डायमेन्शन दिलंय बघा बरं खाली 560. तिथं काय डायमेन्शन दिलंय खाली बघा 560. 560 याचा अर्थ काय होतो? डायमीटर कशात असते? डायमीटर किंवा फायचा सिंबल म्हणजे काय असतो तर डायमीटर. मग हे काय स्क्वेअर प्रिझम, पिरॅमिड, रेक्टँग्युलर प्रिझम ह्याला असे डायमेन्शन देऊ शकतो का आपण? नाही. हे डायमेन्शन कशाचं असणार आहे? 5 म्हणजे काय तर त्या ठिकाणी तर सर्कल आहे, बरोबर? हा सिंबल म्हणजे त्या ठिकाणी काय असणार तर या ठिकाणी कशाचे सर्कल असणार आहे किंवा सर्क्युलर पार्ट असणार. हे तुमच्या त्या फायच्या सिंबलवरून लक्षात यायला पाहिजे. हे कुणालाही सांगता आलं नाही. का तर या ठिकाणी सरळ काय म्हणा पाहिजे तुम्ही तर या ठिकाणी सर सिलेंडर यूज केले. का तर कोण असणार तर तुम्ही डायरेक्टली ह्याची हाईट जी काय असणार आहे ती हाईट या ठिकाणी किंवा ह्याचा जो काय फ्रंट व्ह्यू आहे तो ट्रायंग्युलर आला असणार. पण आपण जर ह्याचा फ्रंट ड्रॉ केला तर ह्याचा जो काय फ्रंट व्ह्यू तो कसा येतो तर रेक्टँग्युलर फ्रंट व्ह्यू. तो फ्रंट व्ह्यू कसा येतो तर रेक्टँग्युलर येतो. म्हणजेच काय असणार या ठिकाणी तर सिलेंडर एकच सॉलिड असा आहे की ज्याचा बेस सर्कल असणार आणि त्याचा जो काही फ्रंट व्ह्यू आहे तो फ्रंट व्ह्यू रेक्टँग्युलर असेल तर तो कुठला असणार आहे तर सिलेंडर. ठीक आहे. मग असा जो काही पार्ट आहे तर हा जर क्वेश्चन आपल्याला समोर दिला असेल तर तुम्ही कसं सॉल्व्ह करणार ते आपल्याला या ठिकाणी बघायचं. या ठिकाणी 560 म्हणजे त्या सिलेंडरचं डायमीटर जे काय असणार ते डायमीटर किती दिलेले आहे तर 60 mm आणि हाईट टोटल हाईट बघा किती दिलेली आहे 80 mm. कट केलेली हाईट इथं तिथून कट केला तिथून दिलेले 40. पण टोटल त्या सिलेंडरची हाईट किती आहे 80 mm, डायमीटर किती आहे 60 mm. मग सिलेंडर ड्रॉ करण्यासाठी एवढं गरजेचं आहे, पुरेसं आहे. ठीक आहे. परत आपल्या मेथडनुसार सॉल्व्ह करा. काय ड्रॉ करणार आहे एक्स वाय लाइन, एचपी बीपी, वर्टिकल प्लेन, हॉरिझॉन्टल प्लेन. ठीक आहे. सुरुवात कुठून करणार? हा जो काय फ्रंट व्ह्यू आहे फ्रंट व्ह्यू म्हणल्यानंतर ह्याचा बेस कुठे असणार आहे एचपी वरती. एचपी वरती बेस आहे म्हणल्यानंतर बेस सर्कल किती असेल तर 60 mm डायमीटर. ठीक आहे. 60 mm डायमीटर म्हणजे काय रेडियस किती असणार आहे तर त्याची 30 mm रेडियस असेल. ठीक आहे. 30 mm रेडियस असेल. ठीक आहे. वर्टिकल हॉरिझॉन्टल ऍक्सिस काढून घेतला. आता याचा फ्रंट व्ह्यू कसा असणार आहे ते सगळं बघा मी ड्रॉ करतोय ते कसं असणार आहे एकदम फेंट असणार आहे. आता वर आपल्याला कट केलाय जेवढा पार्ट तेवढाच पार्ट आपल्याला डार्क करायचा. आता याची हाईट किती आहे 80 mm. बघा इथे दिलेली आहे बरोबर 80 mm हाईट. तर या सिलेंडरची हाईट किती असणार आहे 80 mm. तेवढ्याच साइडच्या ठिकाणी रेक्टँग्युलर ड्रॉ करून घ्या. ठीक आहे. तेवढ्या साइडचा आपण इंडिकेट काय केला तर रेक्टँग्युलर किंवा रेक्टँगल ड्रॉ करा. ठीक आहे. हा झाला काय आपल्याला इनिशियल स्टेज किंवा झाली काय इनिशियल स्टेज. आता यामध्ये किंवा ह्या पद्धतीने आपल्याला तो ऑब्जेक्ट कट करायचा. बरोबर. ह्या पद्धतीने तो ऑब्जेक्ट आपल्याला काय करायचा ठीक आहे. नेट इंटरनेट प्रॉब्लेम मुळे
त्या मीटिंग मधून स्टॉप झाले. ठीक आहे, आता आवाज येतोय? हो सर. येस सर. ठीक आहे. हो सर. ठीक आहे, तर आपल्याला काय करायचं आहे यामध्ये, आपल्याला इनिशियल स्टेज किंवा इनिशियल स्टेज नुसार पुढचा प्रॉब्लेम काय सॉल्व्ह करायचा आहे. आपल्याला फक्त बघा प्रॉब्लेम हे काहीच माहित नव्हतं, फक्त आपल्याला एवढा क्वेश्चन दिलेला होता, त्याच्यावरून आपण हे पुढे ड्रॉ करायला स्टार्ट करतो. एखादा ऑब्जेक्ट पुढे ड्रॉ करण्यासाठी आपल्याला काय पाहिजे तर महत्वाचं, तो ऑब्जेक्ट कुठला आहे, ऑब्जेक्ट म्हणजे सॉलिड कुठला असणार आहे, प्रिझम आहे, पिरॅमिड आहे, कोन आहे का सिलेंडर आहे, हे माहित असणं गरजेचं पाहिजे. आणि त्याचे डायमेन्शन्स किती हे ह्या प्रॉब्लेम वरून आपल्याला समजतंय की बाबा ह्याचं 560 म्हणजे डायमीटर 60 mm आहे, हाईट 80 mm आहे. हाय म्हणजे याचा अर्थ काय, सर्क्युलर पार्ट म्हणजेच त्या ठिकाणी काय असणार आहे तर तो सिलेंडर असेल. ठीक आहे, मग तेवढ्या साईजचा आपण सिलेंडर ड्रॉ करू. 560 म्हणजे डायमीटर 60 चे एक सर्कल ड्रॉ करा, म्हणजे रेडियस किती असणार आहे 30 mm. त्याचे प्रोजेक्शन वरती घ्या. फ्रंट व्ह्यू काय दिसणार आहे सिलेंडरचा तर रेक्टँगल असेल, त्याची हाईट किती दिलेली आपल्याला तर 80 mm. ठीक आहे, ही हाईट आपण किती घेतली मेजर करू 80. ठीक आहे, इथपर्यंत ड्रॉ केला आपण. तर आता हा जो काय प्रॉब्लेम मध्ये जसा दिलाय तसं आपल्याला तो ऑब्जेक्ट काय करायचा तर कट करायचा. आता या ठिकाणी बघा इथं काय आहे, हाफ सर्कल आहे बरोबर. हाफ सर्कल ह्याची रेडियस किती असेल, हाफ सर्कल आहे म्हणल्यानंतर ह्याची रेडियस किती असणार आहे 30. बरोबर. का तर हे पूर्ण हाफ सर्कलचे काय तेवढं डायमीटर बरोबर. याचं जर डायमीटर 60 असेल तर रेडियस किती असणार आहे 30. म्हणजे बरोबर काय असेल या ठिकाणी तर एवढ्याच साईजचा आपल्याला या ठिकाणी. सर आवाज लहान येतोय. ठीक आहे, तर त्या ठिकाणी आपल्याला काय करावं लागेल तर आवाज खूप कमी येतोय. एवढी आपली साईज आहे त्याची हाफ सर्कलची म्हणजे तेवढी रेडियस किती घ्यावं लागेल आपल्याला कंपास मध्ये तर 30 mm रेडियस कंपास मध्ये घ्यावं लागेल. ठीक आहे, तर तेवढी रेडियस आपण कंपास मध्ये घेऊन त्या ठिकाणी कंपास घेऊन काय करायचं आपल्याला या ठिकाणी तर एक हाफ सर्कल ड्रॉ करायचं. ठीक आहे, अशा पद्धतीने काय होतं एक तुम्हाला हाफ सर्कल त्या ठिकाणी ड्रॉ करावं लागेल. तर याची रेडियस किती असणार आहे तर r = 30 बरोबर. ठीक आहे, हे वरचा पार्ट कसा कट केलाय बघा, त्याचं आपल्याला डायमेन्शन दिलेलं आहे. तर काय बेस पासून 40 mm, बेस पासून 40 mm आपल्याला मेजर करून घ्यायचा डिस्टन्स. तुम्ही थेट ऍक्सिस ड्रॉ करू शकता. बेस पासून 40 mm ते थेट ऍक्सिस आपण ड्रॉ करू शकतो. तर हे डिस्टन्स झालं बेस पासून 40 mm. ठीक आहे, आणि याचा जो काय एंड आहे ते एंड ह्या बरोबर ऍक्सिसला जाईल. ठीक आहे, डायरेक्टली 40 mm वरून तुम्ही कंपासनी तर स्केलनी जॉईंट करू शकता. इथं कुठल्या अँगलची डायरेक्टली तुम्ही ते जॉईंट करू शकता. इथं कुठल्या तुम्हाला अँगलची किंवा किती डिस्टन्स घ्यायचं याची गरज नाही. डायरेक्टली बेस पासून 40 वरती मार्क करायचं आणि ते त्या सेंटरला जॉईंट करायचं. ठीक आहे, बरोबर जसं आपल्याला प्रॉब्लेम मध्ये दिलाय तसा शेप तयार झाला का बघा इथं. तो तेवढाच शेप आपण या ठिकाणी काय करतो इथं दाखवतो. ठीक आहे, कारण एवढाच शेप आपल्याला त्या ठिकाणी दिलेला आहे आणि हिचंच डीएलएस आपल्याला फाइंड करायचं आहे. बाकी सगळं जे काय असेल ते पेन असेल. ठीक आहे, ठीक आहे. ठीक आहे, आता ह्याचं आपल्याला डीएलएस कसं फाइंड करायचं तर त्यासाठी आपण कुठलंही एखादं जर सर्कल असेल किंवा कुठला एखादा सर्क्युलर पार्टचा आपल्याला त्या ठिकाणी पुढे जर त्याच्यावरती जर वर्क करायचं असेल किंवा तिथून पुढे जर आपल्याला प्रॉब्लेम सॉल्व्ह करायचा असेल तर काय करावं लागतं तर त्या सर्कलचे 8 किंवा 12 पार्ट करावं लागतात आपण. बरोबर, हे सगळ्यांना माहिती आहे. आपण आधी शिकलो 8 पार्ट कसे करायचे किंवा 12 पार्ट. पण आपण काय करतोय प्रत्येक ठिकाणी आपल्या सब्जेक्ट मध्ये प्रत्येक ठिकाणी 8च इक्वल पार्ट करतोय. का तर 12 पार्ट केले तर प्रॉब्लेम तुमचा अॅक्युरेट येणार आहे. पण
जी काही प्रोसिजर आहे ती प्रोसिजर खूप किचकट होणार. ठीक आहे, त्यासाठी लक्षात ठेवायचं सर्कल कुठलाही पार्ट दिसला की त्याचे 8 इक्वल पार्ट हे करायचे. ठीक आहे, 8 इक्वल पार्ट कसे करणार? आता ऑलरेडी या सर्कलचे किती इक्वल पार्ट्स असणार आहेत? 1 2 3 4. बरोबर, या सर्कलचे किती इक्वल पार्ट आहेत, किती भाग आहेत? हे तर 4 आहेत. प्रत्येक भाग हा 90 डिग्रीचा आहे, 90 डिग्री अँगल. ठीक आहे, किंवा एका सर्कलचं जे काय अँगल आहे तो काय अँगल किती सर असतो? आवाज येत नाही. ठीक आहे, इथं जवळ बोलल्यावर येतोय का? हो सर. ठीक आहे, आता हे जे काय सर्कल आहे ह्या सर्कलचे किती इक्वल पार्ट करायचे आहेत आपल्याला? 8 इक्वल पार्ट करायचे. कुठलेही सर्कल जर असेल तर इथून पुढं लक्षात ठेवा त्याचे 1 किंवा 12 पार्ट आपण करू शकतो इक्वल. पण आपण ह्या सब्जेक्ट मध्ये कुठलाही पार्ट असू द्या सर्क्युलर त्याचे 8च इक्वल पार्ट करणार. का तर 12 पार्ट केलं तर जी काही प्रोसिजर आहे ती प्रोसिजर आपली किचकट होते. त्यासाठी आता ह्याचे 8 इक्वल पार्ट करायचे. आता तुमच्या समोर जे काय सर्कल आहे त्या सर्कलचे ऑलरेडी किती पार्ट आहेत इक्वल? तर 4 आहेत. 90 डिग्रीचा एक पार्ट आहे. पण एक जर सर्कल बघितलं आपण तर त्या सर्कलचा अँगल किती असतो? तर 360 डिग्री. बरोबर, पूर्ण राऊंड 360 डिग्री. तर 360 भागिले 8 करा, तुम्हाला तिथं त्या ठिकाणी इक्वल पार्टचं अँगल येईल किती आहे, म्हणजे किती येणार? 360 डिवाइडेड बाय 8 तर 45 डिग्री येईल. 45 डिग्रीचा एक पार्ट येईल. असे ह्या सर्कलचे 8 इक्वल पार्ट करायचे आहे. ठीक आहे, हे तुम्ही मेजर करून करायचंय. कुणी अंदाजे लाईन ओढायची नाही, ऍक्युरेट मेजर करून करावं लागतं तुम्हाला हे, की 45 डिग्रीचं एक पार्ट यायला पाहिजे. मी परत एकदा सांगितलं का, लेफ्ट कॉर्नर पासून नेमिंग द्यायला सुरुवात करायची. 1 2 3 4 5 6 7 आणि 8. बरोबर, लेफ्ट कॉर्नर पासून नेमिंग द्यायला सुरुवात करायची. 1 2 3 4 आणि अँटी क्लॉकवाइज डायरेक्शन मध्ये सुरुवात करायची. अँटी क्लॉकवाइज डायरेक्शन म्हणजे घड्याळाचे काटे कसे फिरतात त्याच्या उलट. ठीक आहे, 1 2 3 4 5 6 7 8 इक्वल पार्ट झाले. आणि हे मी जसं ड्रॉ करतो तसं करायचं नाही की तुम्ही हे कंपॉसनी तुमच्याकडे कोण मापक आहे त्याने ऍक्युरेट पार्ट करूनच लाईन ओढायचे आहेत, अंदाजे ओढायचे नाही. का तर पुढे तुम्हाला लक्षात येईलच, व्हर्टिकल लाईन जर आपण ओढली 2 आणि 8 मधून एकच लाईन गेली पाहिजे. हे कधी जर तुमचे ऍक्युरेट पार्ट असतील तरच ते बरोबर येते. 4 आणि 6 जो काय पार्ट आहे त्या व्हर्टिकल मधून एकच लाईन जायला पाहिजे. आडवी जर बघितली 8 आणि 6 मधून तर आपल्याला एकच लाईन त्या ठिकाणी जायला पाहिजे. दोन्ही पॉईंट मधून एकच लाईन, आणि 2 आणि 4 मधून आडवी एकच लाईन जायला पाहिजे, तर ते ऍक्युरेट तुमचं पार्ट आहे. ठीक आहे, असे जर मी प्रोजेक्शन घेतलं तर ह्या 8 आणि 6 मधून एक सिंगल लाईन जायला पाहिजे, 2 आणि 4 मधून एक सिंगल लाईन. मग आता ह्या पॉइंटचे प्रोजेक्शन कुठे घेणार आपण? फ्रंट व्ह्यू मध्ये बघा, 2 आणि 8 4 आणि 6. आता या ठिकाणी बघा 4 आणि 6 ची व्हर्टिकल लाईन जी काय वळली ती एकमेकातून जात नाही, म्हणजे हे माझे ऍक्युरेट इक्वल पार्ट नाहीत. ठीक आहे, 2 आणि 8 मधून पण इक्वल जात नाही, म्हणजे हे माझे ऍक्युरेट पार्ट्स नाहीत. जर तुम्ही ऍक्युरेट मेजर करून घेतला असेल तर तुमचे डेफिनेटली 2 आणि 8 मधून एक व्हर्टिकल लाईन जाणार, 4 आणि 6 मधून एक व्हर्टिकल लाईन जाणार. ऑलरेडी आपण 1 5 3 7 चे प्रोजेक्शन घेतले म्हणून ते प्रोजेक्शन परत रिपीट घेतलेले नाहीत. ठीक आहे, तर बघा आता या ठिकाणी पॉइंट्स नेमिंग द्यायचं आपल्याला. पॉइंट्स नेमिंग कसं देणार? ठीक आहे, पॉइंटला नेमिंग कसं देणार? तर कुठल्या लाईनवरचा पॉइंट आहे त्याचे जनरेटर्स बघा. कोन आणि सिलेंडरला कॉर्नरच्या ऐवजी जनरेटर्स असतात, हे लक्षात ठेवा. जी काय लाईन आहे त्याला लाईनला काय म्हणू शकतो आपण? जनरेटर्स. हे जर स्क्वेअर प्रिझम असतात त्याचे कॉर्नर असतात तर त्याला काय म्हणतो आपण? कॉर्नर्स. ठीक आहे, तर हे 1 चे प्रोजेक्शन झाले, 2 आणि 8 चे प्रोजेक्शन झाले, 3 आणि 7 चे प्रोजेक्शन झाले, 4 आणि 6 आणि 5 चे प्रोजेक्शन. कुठले कुठले प्रोजेक्शन ते वरती तुम्ही लिहू शकता. 1 डॅश, तर ह्या लाईन वरती हे जे काही जनरेटर आहे ते फक्त 1 चाच आहे. 2 आणि 8 2 डॅश 8 डॅश, बरोबर, 2 डॅश 8 डॅश. का तर ह्या लाईन वरती किती पॉइंट आहेत? 2 आणि 8, 2 पॉइंट्स. परत इथं बघा 3 आणि 7 3 डॅश 7 डॅश. त्यानंतर 4 आणि 6 4 डॅश 6 डॅश आणि लास्टचा 5 डॅश. जे काय
टॉप व्ह्यू मधले पॉइंट्स आहेत ते वर आपण प्रोजेक्शन घेतले आणि त्याच्या जनरेटर्सला पॉइंटला नेमिंग दिलेलं आहे आपण. ठीक आहे. आता नेक्स्ट स्टेप काय असणार आहे आपली, तर पुढची नेक्स्ट स्टेप काय असणार आहे या ठिकाणी, तर हे जे काही खालचे आपण पॉइंट वर घेतलेत 1 2 8 3 7 4 6 आणि 5, जी काय आपली लाईन कटिंग केलेली आहे ती कटिंग ज्या ज्या ठिकाणी त्या लाईनला टच होते त्या त्या ठिकाणी कटिंग पॉइंट्स असतील. म्हणजे P1 P2 P8 अप टू 8 पर्यंत. आणि आता या ठिकाणी बघा कटिंग लाईन किती आहेत, दोन आहेत, एक हाफ सर्कल आणि एक वरचा कोनिकल पार्ट आहे. सेपरेट सेपरेट पॉइंट तुम्हाला त्या ठिकाणी द्यावे लागतात. कसे पॉइंट द्यायचे बघा, सुरुवात आपण ह्या हाफ सर्कल पासून करूया. ठीक आहे, इथून पॉइंट द्यायचे. हा पॉइंट कुठला असणार आहे तर 1. ठीक आहे, 1 च्या लाईनला कट झाला तर इथून तुमचा पॉइंट असेल P1. P1 या लाईनवरती किती पॉइंट आहेत, P2 आणि 8. या ठिकाणी ती लाईन कुठे कट झाली हाफ सर्कलला, तर या ठिकाणी कट झाले, त्यामुळे त्याचं नाव द्यायचं P2 P8. बघा पॉइंट स्पष्ट दिसतात का तुम्हाला. 3 आणि 7 ची लाईन आहे ती कुठे कट झाली बघायची हाफ सर्कलला, त्या ठिकाणी कट होते P3 P7. बरोबर. 3 आणि 7 ची लाईन त्या हाफ सर्कलला ज्या ठिकाणी कट होते त्या ठिकाणी पॉइंटला नाव द्यायचं P3 P7. 2 आणि 8 ची लाईन ज्या ठिकाणी कट होते त्या ठिकाणी आपण पॉइंटला नाव दिलं P2 P8. 1 ची लाईन ज्या ठिकाणी कट होते त्या ठिकाणी आपण नाव दिलं P1. आता 4 आणि 6 या ठिकाणी कट होते, इथं नाव द्या P4 P6 आणि लास्टचा तुमचा कुठला पॉइंट असणार तो P5. बरोबर. 5 ची लाईन जी काही 5 चा जनरेटर आहे तो त्या हाफ सर्कलला ज्या ठिकाणी कट होतो तिथं नाव दिलंय आपण P5. 4 आणि 6 ज्या ठिकाणी कट होतं तिथं नाव दिलंय आपण P4 P6. ठीक आहे, आता हे झालं हाफ सर्कलचे पॉइंट. आता नेक्स्ट काय, वरचा जो काय कोनिकल सरफेस आहे त्याचे पण आपल्याला पॉइंट घ्यावे लागतील. वरचा जो काय कोनिकल सरफेस आहे त्याचे पण आपल्याला काय करावं लागतील, पॉइंट सेपरेट घ्यावं लागतील. मग आता ऑलरेडी आपण P ची सिरीज दिलेली आहे, वरच्या पॉइंट साठी आपण काय यूज करूया, Q. बरोबर. गोलचं पान चालू होतो इथून वरती, परत 1 ची लाईन या ठिकाणी कट झाली, इथंच त्याला नाव द्या Q1. परत 2 आणि 8 चे प्रोजेक्शन बघा या ठिकाणी Q2 Q8. Q2 आणि Q8. 3 आणि 7 कुठे कट झालाय, बरोबर सेंटरला, म्हणून या ठिकाणी नाव द्या Q3 Q7. नेक्स्ट परत 4 आणि 6 ची लाईन खाली आलेली कुठे कट झाली बघा, या ठिकाणी कट होते Q4 Q6 आणि लास्टचा पॉइंट या ठिकाणी असणार आहे Q5. इथे एक लक्षात बघा, पॉइंट फक्त कसे मार्क करायचे, खालचे जनरेटर कुठले आहेत बघायचं, 1 2 3 4 5 6 7 8. त्या त्या जनरेटरवरचा पॉइंट त्या कटिंग लाईन कुठं कुठं कट झालाय फक्त तिथं नाव द्यायचे पॉइंट. म्हणजे बघा Q1 Q2 Q8 Q3 Q7 Q4 Q6 आणि Q5. ठीक आहे. तर आपल्याला इथून पुढे काय करायचं, तर आता आपल्याला याचं DLS करायचं. आता जर आपण पिरामिड किंवा प्रिझम असता या ठिकाणी, कुठला प्रिझम असता तर त्याचे बरोबर साइड्स आपण काय केले असतात, डायरेक्टली पुढे मार्क केले असते. जेवढ्या साइड आहेत तेवढ्या कंपास मध्ये डिस्टन्स घेऊन पुढे आपण मार्क करतो. बरोबर. पण आता या ठिकाणी काय आहे तर सर्कल आहे. सर्कलचं जे काय पूर्णपणे हॉरिझॉन्टल डिस्टन्स आहे ते किती घ्यायचं कोण सांगेल. आता इथं तरी 8 इक्वल पार्ट केले, पण एका पार्टचं जर मी डिस्टन्स कंपास मध्ये घेतलं, एका पार्टचं जर डिस्टन्स मी कंपास मध्ये घेतलं तर ते मार्क करत गेलो 8 वेळा, तर ते बरोबर येणार आहे का, नाही. येतंय बरोबर, तसं पण बरोबर येतंय, पण स्मॉल शेवटचा जो काय पार्ट असणार तो पार्ट कमी किंवा जास्त होतो. पण आपल्याला काय पाहिजे, त्याचे परत 8 इक्वल पार्ट्स पाहिजे. त्यासाठी एक फॉर्म्युला आहे, त्या सर्कलचं पेरिमीटर कोण सांगू शकेल किती असते सर्कलचं पेरिमीटर, कसं फाइंड करायचं पेरिमीटर कोण सांगू शकेल का. मॅथ्स मध्ये फॉर्म्युला होतो तुम्हाला पाय इंटू डी डायमीटर. आता सर्कलचं डायमीटर किती या ठिकाणी 60. करून बघा कॅल्सी मध्ये पाय इंटू 60 किती येते कोण सांगा.
एक जण सांगू शकताय किती येते ते? ठीक आहे, तेवढं डिस्टन्स आपल्याला थोडं मार्क करायचं. कुठून आपण काय केलं, जी काय मेन डायग्राम आहे तिथून 1 सेंटीमीटर डिस्टन्स सोडलं, तिथून पुढे आपण त्याचं पेरिमीटर फाइंड केलं. कोण सांगताय का बघा? पाय इंटू डी कॅल्क्युलेट करा. पाय इंटू डायमीटर, डायमीटर किती आहे सर्कलचं तर 60 mm. पाय इंटू 60 करा, किती येते बघा. नाही कॅल्सी कोणाकडे? 188.4 188.49 188.49 म्हणजे 188.49 बरोबर. Yes. ठीक आहे, एमएम येते. ठीक आहे, आता या ठिकाणी बघा हे पॉइंट मध्ये जर 50 च्या पुढे असेल तर पॉइंट तर पुढचा अंक आपण कन्सिडर करायचा 188. जर पॉइंट 51 55 60 असतं तर आपण एक 189 कन्सिडर केलं असतं. पण पॉइंट या ठिकाणी किती आहे 50 च्या आत, त्यामुळे डायरेक्टली किती कन्सिडर करायचं या ठिकाणी 188. त्याचं पेरिमीटर किती असणार आहे 188. तेवढं डिस्टन्स मेजर करून घ्यायचं म्हणजे 18.8 सेंटीमीटर. ते हॉरिझॉन्टल डिस्टन्स किती असणार आहे एवढं 18.8 सेंटीमीटर किंवा 188 mm. ठीक आहे, मग आता हे 188 mm जरा आवाज हळू येतोय. ठीक आहे, हे जे काय आता 188 mm डिस्टन्स आहे, या डिस्टन्सचं 8 इक्वल पार्ट करायचे. जेवढे आपण बेसला सर्कलचे पार्ट केलेत इक्वल, तेवढेच ह्याचे इक्वल पार्ट करायचे आपल्याला. 188 भागिले 8 करा, किती येते बघा, तेवढ्याचे इक्वल पार्ट करा. किंवा ग्राफिक्स मध्ये तुम्ही एक मेथड शिकला असाल, ग्राफिक्स मध्ये तुम्ही एक मेथड शिकला असेल, एखादी जर अननोन लेंथ असेल तर त्याचे इक्वल पार्ट हे कसे करायचे. ठीक आहे, त्यासाठी मी एकाच प्रॉब्लेमला ती मेथड सांगतोय. डायरेक्टली मी पुढचा जो काय पार्ट कसा ड्रॉ करा ते सांगतो. ठीक आहे, सगळ्यांना माहित असेल ती मेथड. तर कसं करायचं, किती इक्वल पार्ट करायचे तर आपल्याला 8 इक्वल पार्ट करायचे. 30 डिग्री किंवा 30 डिग्री पेक्षा कमी एक अँगल घ्या, किती अंदाजे वरती. ठीक आहे, एक अँगल घ्यायचा 30 डिग्री किंवा त्यापेक्षा कमी, किती अंदाजे अँगल घेऊ शकतो तुम्ही. ह्या लाईनवरती आपल्याला काय करायचं तर 8 इक्वल पार्ट करायचे. 1 2 3 4 5 6 7 8. ठीक आहे, आता हे वरची पार्ट कशी घ्यायचे तर आपण स्केलने मोजून घेऊ शकतो ना, 1 सेंटीमीटरची. वरच्या ज्या अँगल वरती लाईन आपण मार्क केले 8 पॉइंट 1 2 3 4 5 6 7 आणि 8. ठीक आहे, ते आपण स्केलनी 1 सेंटीमीटर मोजून घेऊ शकतो. आता काय करायचं, शेवटचा जो काय पार्ट आहे किंवा शेवटचा जो काय पॉइंट आहे तो घ्या, शेवटच्या लाईनला जॉईन करून घ्यायचा. शेवटचा जो काय पॉइंट आहे तो शेवटच्या लाईनला जॉईन करून घ्यायचं. आता 8 आणि इकडचं काय आपण शेवटचं पॉइंट जॉईन केलेला आहे, तिथून काय करायचं तर प्रत्येक पॉइंट मधून त्या लाईनला पॅरलल लाईन ड्रॉ करायची. प्रत्येक पॉइंट मधून जी आपण इन्क्लाइन लाईन ड्रॉ केली त्याला आपण पॅरलल लाईन ड्रॉ करू. फॉर एक्झाम्पल काय 7 मधून त्याला पॅरलल, 6 मधून पॅरलल, 5 मधून पॅरलल, 4 3 2 1. ही जी काही फर्स्ट लाईन आपण ड्रॉ केलेली आहे त्या लाईनला प्रत्येक लाईन कशी असायला पाहिजे तर पॅरलल असायला पाहिजे. ठीक आहे, आता इथे जिथे जिथे कट झाले तिथून काय करायचं तर व्हर्टिकल लाईन्स ड्रॉ करायचे. ऍक्युरेट पॅरलल असल्यामुळे तुम्हाला या ठिकाणी इक्वल लाईन्स येणार नाही.
ठीक आहे. अशा पद्धतीने तुम्ही 8 इक्वल पार्ट हे करू शकता. आता बघा परत एकदा 1 2 3 4 5 6 7 8 आणि परत 1 आहे. जसं आपण लास्टला प्रॉब्लेम मध्ये बघितलं होतं, जो काय एंड पॉइंट असणार आहे, जो काय स्टार्टिंग पॉइंट असणार आहे तोच तुमचा एंड पॉइंट असेल. आता हे वरती 8 पासून जे काही शेवटच्या याला मी जॉईंट केलेलं आहे तिथून प्रत्येक ह्याच्यातून पॅरलल लाईन ड्रॉ करत चला, ते अॅक्युरेट येते. आता माझ्या काय बरोबर पॅरलल लाईन आले नव्हते, त्यामुळे त्या ठिकाणी जे काही पार्ट्स आहेत ते पार्ट्स कमी जास्त झाले होते. पण जर तुम्ही अॅक्युरेट पॅरलल घेतलं तर प्रत्येक पार्ट हा इक्वल येतो. किंवा जर 188 भागिले 8 केलं अॅक्युरेट घेतलं आणि तेवढं डिस्टन्स तुम्ही कंपासने मार्क करत केलात तरी त्या ठिकाणी इक्वल पार्ट होतात. आपल्याला काय पाहिजे की ही जी काय टोटल पेरिमीटर 188 mm घेतलेलं आहे त्याचे इक्वल पार्ट पाहिजे. मग तुम्ही कशीही करा. ठीक आहे. तर आता फक्त काय पेरिमीटर आपण घेतलेलं आहे, इकडं इक्वल पार्ट्स केलेत. आता हे जे काय पॉइंट्स आहेत हे पॉइंटचे प्रोजेक्शन कुठे घ्यायचे आहेत तर आपल्याला डीएलएस मध्ये घ्यायचे आणि पॉइंट जॉईन करायचे. झालं, बाकी सगळी प्रोसिजर आपली त्या ठिकाणी संपली. ठीक आहे. आता हे जे काही पॉइंट्स आहेत त्या पॉइंटचे प्रोजेक्शन कसे घेणार बघा. आता हे Q1 आणि Q5 हा पॉइंट एकाच लाईन वरती येतो. Q1 आणि Q5 हा जो काय पॉइंट आहे तो हा हॉरिझॉन्टल जर बघितला तर एकाच लाईन वरती येतो, त्यामुळं त्याचे प्रोजेक्शन घेतले. त्यानंतर Q2 Q8 आणि Q4 Q6 हा पण हॉरिझॉन्टल जर बघितला आपण तर तो एकाच लाईन वरती येतो, त्यामुळे त्याचे प्रोजेक्शन घेतले. आणि Q3 Q7 तो टॉपच्या लाईन वरती येतो, तो ऑलरेडी आपण घेतलेली आहे. तर आता या ठिकाणी काय करायचं तर फक्त पॉइंट मार्क करायचे आपल्याला या ठिकाणी Q1 Q2 Q8 Q3 Q7 Q4 Q6 आणि Q5 हे पॉइंट मार्क केले की वरचा पार्ट संपला. तर आता Q1 पॉइंट मार्क करायचा, तो कशावरचा पॉइंट आहे बघा बरं, खाली बेस मध्ये बघायचं. जे काय आपण बेसला सर्कल ड्रॉ केलंय त्या सर्कल मध्ये बघायचं तो कशाचा पॉइंट आहे तर 1 वरचा पॉइंट आहे. Q1 म्हणजे काय तर 1, म्हणून तिथं आपण नाव देतानाच Q1 ला 1 दिलेलं आहे. त्यामुळे तो Q1 पॉइंट हा 1च्याच लाईन वरती फक्त मार्क करायचा. बघा Q1 चे हॉरिझॉन्टल प्रोजेक्शन 1 चे प्रोजेक्शन पण आहे बघा व्हर्टिकल, त्याच ठिकाणी फक्त त्या ठिकाणी पॉइंट येतो तुमचा Q1 डॅश आणि लास्टला 1 एक आहे या ठिकाणी Q1 डबल डॅश. बरोबर. Q1 पॉइंट हा 1च्या जनरेटरवरचा पॉइंट आहे, त्यामुळे इकडे पण फक्त ज्या ठिकाणी 1 दिसतंय तिथंच तो मार्क करायचा. नेक्स्ट पॉइंट आहे Q2 आणि Q8. याचे हॉरिझॉन्टल प्रोजेक्शन घेतले आपण. Q2 पॉइंट हा कशावरचा असणार आहे 2च्या लाईनवरचा आणि Q8 पॉइंट कशावरचा असणार हा 8च्या लाईनवरचा. म्हणून काय करायचं फक्त Q2 पॉइंट 2 वरती येणार, Q8 पॉइंट 8 वरती येणार. बघा Q2 चे हॉरिझॉन्टल प्रोजेक्शन 2 चे व्हर्टिकल प्रोजेक्शन ज्या ठिकाणी येतात त्या ठिकाणी Q2 डॅश, त्याच लाईनवरती आणखी एक पॉइंट आहे Q8, तो 8च्या लाईनवर त्या ठिकाणी Q8 डॅश. बरोबर. का तर Q2 परत डबल कुठे येणार नाही, का तर तो फक्त 2च्या लाईनवरचा पॉइंट. Q8 डबल कुठे येणार नाही, का तर तो फक्त Q8 हा 8च्याच लाईनवरचा पॉइंट. त्यानंतर नेक्स्ट आहे Q3 Q7. ठीक आहे, Q3 Q7. तर आता यातला Q3 पॉइंट हा कशाचा असणार आहे 3च्या लाईनवरचा आणि Q7 हा पॉइंट कशावरचा असणार आहे तर 7च्या लाईनवर. Q3 त्या ठिकाणी Q3 डॅश. बरोबर. प्रोजेक्शन Q7 कुठे येणार या ठिकाणी तर Q7 डॅश. बरोबर. Q3 हा पॉइंट कशावरचा असणार आहे तर Q3 डॅश आणि Q7 हा पॉइंट कशावरचा असणार आहे तर 7च्या लाईनवरचा, तिथे मार्क केला आपण Q7 डॅश. आता लास्ट पॉइंट पडला सेकंड लास्ट Q4 आणि Q6. Q4 पॉइंट 4 पॉइंट आहे म्हणजे 4च्या लाईनवरचा असणार आहे, Q6 म्हणजे 6च्या लाईनवरचा असणार. ठीक आहे. Q4 चे प्रोजेक्शन बघा 4 या ठिकाणी Q4 डॅश आणि 6 कुठे येणार या ठिकाणी तर Q6 डॅश. बरोबर. आणि लास्ट पॉइंट कुठला आहे तर या ठिकाणी Q5, तो कुठल्या लाईनवरचा असणार आहे तर 5 या ठिकाणी
Q5 डॅश. बरोबर. आता हे पॉइंट फक्त काय करायचे आपल्याला या ठिकाणी तर सिरियली जॉईन करायचे. आता या ठिकाणी बघा इथं तर आपल्याला स्ट्रेट लाईन दिसते, खाली सर्कल आहे. मग हे पॉइंट जॉईन कसे करणार आपण तर कर्व का स्ट्रेट लाईन असणार आहे या ठिकाणी. मी सुरुवातीच्याच लेक्चरला सांगितले ज्या ठिकाणी प्रिझम पिरॅमिड असेल त्या ठिकाणी स्ट्रेट लाईनने पॉइंट जॉईन होतील, पण ज्या ठिकाणी सिलेंडर आणि कोन असेल त्या ठिकाणी हे सगळे पॉइंट कसे जॉईन करायचे तर कर्वने. ठीक आहे. फ्री हँड ड्रॉ करायची, तर स्केल पॉइंट जॉईन करताना कुणी वापरायची नाही, स्केल वापरायची नाही. ठीक आहे. हे काय जॉईंट आहे ते सगळे जे काय पॉइंट्स आहेत ते पॉइंट हाताने फ्री हँड जॉईन करायचे, किंवा त्याच ठिकाणी तुम्ही जो काय कर्व मिळते आपल्याला ती कर्व वापरू शकता. तर सिरियली पॉइंट जॉईन करायचे. पॉइंट पण जॉईन करताना कसे जॉईन करायचे तर जसं सर्कलचा सिक्वेन्स आहे जसं नाव दिले तसंच, म्हणजेच 1 to 2 म्हणजेच Q1 to Q2 त्यात जॉईन करायचं. 2 to 3, त्यानंतर 3 to 4, 4 to 5, 5 to 6, 6 to 7, परत 7 to 8 आणि 8 to परत 1. ठीक आहे. बघा Q1 to Q2 म्हणजे 1 to 2, 2 to 3 Q2 Q3, 3 to 4 Q3 Q4, 4 to 5, 5 to 6, 6 to 7, 7 to 8 आणि 8 to लास्ट 1 अशी कर्व या ठिकाणी आपल्याला येईल. बरोबर. बघा हे फ्री हँड जोडलेले आहेत पूर्ण. मी तुम्हाला दिसायसाठी डार्क करतोय, तुम्ही असं डबल गिरवायचं नाही प्ले करून. मी जी काही डबल गिरवतोय तुम्हाला स्पष्ट दिसावं म्हणून गिरवतोय, पण तुम्ही बुक मध्ये तुमच्या डबल कुणीही गिरवायचं नाही, सिंगल तुम्ही डायरेक्टली लाईन ड्रॉ करायचे, डबल पेन्सिल त्यावरून गिरवायची नाही. हे झालं वरचा पार्ट. आता खालचं जे काही हाफ सर्कल आहे त्याचे पण पॉइंट इक्वल घेऊन टाका. हॉरिझॉन्टल प्रोजेक्शन म्हणजे बघा या ठिकाणी P1 P5 चे ऑलरेडी प्रोजेक्शन घेतलेले, P2 आणि P4 P6 परत हा हॉरिझॉन्टल एकाच लाईन वरती पॉइंट येईल. P3 P7. ठीक आहे. बघा P1 आणि P5 हा बेसला पॉइंट आहे म्हणजे तो बेसच्या लाईनवरती येईल. P2 P8 आणि P4 P6 परत हॉरिझॉन्टल प्रोजेक्शन एकच लाईन येतील, आणि P3 P7, P3 आणि P7 परत हा एक हॉरिझॉन्टल प्रोजेक्शन डीएलएस मध्ये घ्यायचे. परत जसे वरचे आपण पॉइंट मार्क केले तसेच सेम खालचे पॉइंट मार्क करायचे. म्हणजेच काय P1 पॉइंट कुठे येणार 1 च्याच लाईनवरती, P2 पॉइंट कुठे येणार 2 च्या लाईनवरती, P8 पॉइंट कुठे येणार 8 च्या लाईनवरती, P3 पॉइंट कुठे येणार 3 च्या लाईनवरती, P7 पॉइंट कुठे येणार 7 च्या लाईनवरती, P4 पॉइंट कुठे येणार 4 च्या लाईनवरती, P6 पॉइंट कुठे येणार 6 च्या लाईनवरती, आणि P5 पॉइंट कुठे येणार 5 च्या लाईनवरती. बघा P1 चे प्रोजेक्शन कुठल्या लाईनवरचा पॉइंट आहे तो 1 च्या, त्यामुळे ज्या ठिकाणी 1 आहे त्या ठिकाणी पॉइंटला नाव द्या P1 डॅश, आणि इकडे 1 आहे P1 डबल. मी खालीच काय करतोय पॉइंट, तर हिचे जे काय P1 चे प्रोजेक्शन आहे ते प्रोजेक्शन पूर्णपणे बेसला आहे. त्यानंतर P2 आणि P8 त्यातला P2 पॉइंट चे हॉरिझॉन्टल प्रोजेक्शन बघा तो कशावर येणार आहे फक्त 2 वरती, या ठिकाणी P2 डॅश. 8 पॉइंट चे हॉरिझॉन्टल प्रोजेक्शन आहे ते 8 च्याच लाईनवरती मार्क करा P8 डॅश. ठीक आहे. नेक्स्ट P3 P7 त्याचे प्रोजेक्शन बघा, वरची लाईन आहे प्रोजेक्शनची, P3 चा पॉइंट येतो या ठिकाणी तुमचा P3 डॅश, आणि 7 कुठे येणार या ठिकाणी P7 डॅश. बरोबर. 4 आणि 6 परत हॉरिझॉन्टल प्रोजेक्शन बघा, 4 आणि 6 चे 4 च्या लाईनवरती तुमचा P4 डॅश, आणि 6 च्या लाईनवरती या ठिकाणी P6 डॅश. बरोबर. लास्ट P5 पॉइंट कुठे असणार आहे परत तो बेसला 5 च्या लाईनवरती येईल खाली P5 डॅश. परत या ठिकाणी हे जे काय पॉइंट आहेत हे पॉइंट आपल्याला जॉईन करायचे. कसे जॉईन करणार, परत या ठिकाणी काय यूज करावं लागेल आपल्याला कर्व. मग परत सिरियली जॉईन करायचं 1 2 3 4 5 6 7 8 आणि 1. मग बघा P1 to P2, P1 to P2, P3 परत या ठिकाणी असेल P4 आणि P5.
परत या ठिकाणी P6 P7 P8 आणि P1 बरोबर. खाली परत दोन आपल्याला हाफ सर्कल दिसतील. मग आता या ठिकाणी बघा जेवढा आपला मधला पार्ट आहे, जेवढ्या पार्टचा आपल्याला डीएलएस फाइंड करायचा आहे तेवढंच आपल्याला काय करायचं या ठिकाणी तर डार्क. बाकी सगळं कसं असलं पाहिजे फेड. म्हणजे बघा ही एक लाईन डार्क आणि ही एक लाईन डार्क बरोबर. हे आपलं पूर्णपणे काय असणार आहे तर त्या पार्टचं डीएलएस. तो पार्ट पूर्णपणे ओपन केल्यानंतर कसा दिसेल असा दिसेल. आता या ठिकाणी बघा मध्ये 2 3 4 5 6 7 8 ह्याचे जे काही उभे जनरेटर असतात ते डार्क करायचे का हो या ठिकाणी? डार्क करावे लागतील का आपल्याला? नाही. नाही. का तर ते त्याचे जनरेटर्स आहेत, साइड नाही. सर्कलला कुठलीही साइड येत नाही, फक्त एंडच्या दोन लाईन येतात. त्यामुळे मधला सरफेस पूर्णपणे तो कसा असणार आहे फेड. जर ह्या ठिकाणी स्क्वेअर प्रिझम, पेंटागोनल प्रिझम, हेक्सागोनल प्रिझम किंवा पिरॅमिड असतात तर त्याच्या जेवढ्या साइड आहेत त्या तेवढ्या साइड आपण या ठिकाणी मधल्या डार्क केल्या असतात. पण सिलेंडर आणि कोन ह्याला लक्षात ठेवायचं कुठलीही साइड नसते. सिलेंडर आणि कोनला कुठलीही साइड किंवा कॉर्नर नसतो, फक्त एंडच्या लाईन असतात. त्या लाईन फक्त आपण या ठिकाणी डार्क करतो. मध्ये सगळं काय असलं पाहिजे त्याचं फेड. आणि हे 2 3 4 5 6 हे काय तर जनरेटर्स आहेत. ते जनरेटर कधीही डार्क नसतात. ठीक आहे. हे प्रिझम पिरॅमिड मध्ये लक्षात ठेवा, सिलेंडर कोन मध्ये लक्षात ठेवा. सिलेंडर कोनला कुठलीही साइड नसते त्यामुळे मधला पार्ट सगळा फेंड असेल. आणि प्रिझम पिरॅमिड मध्ये जेवढ्या साइड्स आहेत त्याच्या कॉर्नर्स आहेत तेवढे कॉर्नर्स त्याचे डार्क आले पाहिजे. ठीक आहे बरोबर. हे एवढं फक्त या ठिकाणी डार्क आहे, एवढं या ठिकाणी डार्क. ठीक आहे समजलं असेलच. म्हणजे काय लेक्चर आहे ते लेक्चर झाल्यानंतर तुम्हाला व्हॉट्सअपला पाठवतो किंवा हा जो काय प्रॉब्लेम आहे प्रॉब्लेमचे जे काही स्क्रीनशॉट आहे ते स्क्रीनशॉट काढून ठेवा. जर परत लेक्चर ऑफ झालं, स्क्रीन ऑफ झाली तर तुम्हाला ते ड्रॉ करता येईल. ऍटलीस्ट प्रोजेक्शन घेऊन जे काही समोर लिहिलंय त्याच्यावर तुम्हाला लक्षात येईल सांगितल्यानंतर. का तर आता तुम्हाला वेळ आहे, नेक्स्ट लेक्चर तुमचं चालू होणार, त्यामध्ये नेक्स्ट लेक्चर मध्ये तुम्ही परत हे कसं ड्रॉ केलं हे विसरून जा बरोबर. त्यापेक्षा काय करा, याचा स्क्रीनशॉट तुमच्या मोबाईल मध्ये स्क्रीनशॉट काढून ठेवा, म्हणजे तुम्हाला हे लेक्चर बाकीचे लेक्चर झाल्यानंतर हे प्रॉब्लेम सॉल्व्ह करता येईल. ठीक आहे. आणखी कोणाला काय अडचण आहे का बघा, यामध्ये 2 मिनिटं आहेत. नेक्स्ट लेक्चर बाकीचं दुसरं लेक्चर चालू करतो. त्याआधी कुणाला काय अडचण असेल तर पटकन विचारा, किंवा हा पार्ट कसा घेतला असेल, हा पॉईंट कसा घेतला समज नाही परत एकदा सांगा, सांगतो. आहे का कुणाला काय अडचण? नाही सर. ठीक आहे. बाकी सगळे लेक्चर झाल्यानंतर हा तुम्ही प्रॉब्लेम राहिलेला सॉल्व्ह करू शकताय.